यांच्यासारखा एक पर्यावरणवादी वैज्ञानिक एक सामाजिक कार्यकर्ता जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करतो तेव्हा एक तर सरकार पुढची चर्चा करायला तयार आणि 20व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात चादर टाकून आडवं इतक्या मोठ्या माणसाला फटफटत ठेवून गेली. त्याची उभारण्याची ताकद नाही उपोषणामुळे. त्याच्यासाठी त्यांना स्टेजवर सुद्धा आणण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि जबरदस्तीने उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. त्याचा धिक्कार करावा तेवढा. सोनम वांगचूक ते प्राणत्याग करण्यास सज्ज आहे देशासाठी आणि सरकार त्यांना घाबरलं. जर सरकार घाबरलं असेल तर सरकारने ज्या मागण्या आहेत तरुणांच्या त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. मी आधी सांगितलं हे धर्मेंद्र प्रधान आहे, हे काय फार महान शिक्षणतज्ञ किंवा फार महान नेते महात्मा धर्मात्मा नाही आहे. ते एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि लाखो विद्यार्थी त्याच्यामुळे उद्ध्वस्त झाले. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा वेळेला सरकारची जबाबदारी, पण सरकार पोलीस बळाचा वापर करतो. वांगचूक यांना अटक करते आणि त्यानंतर दुसरे जे तरुण कार्यकर्ते आहेत रणजित तुपके त्यांच्यावरती लाठी हल्ला करून त्यांना जखमी करतात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती शाई फेकण्यासाठी प्रवृत्त करतात. हा देश हुकुमशाहीकडे सुटला असं म्हणतात, वळला नाही. या देशामध्ये हुकुमशाही सुरू झाली, पण उद्या पार्लमेंट सुरू होईल आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल. उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळं सहभागी आहेत. सगळे संघटनांनी पाठिंबा दिल्यात. मात्र विरोधक जे सत्तेत आहेत ते म्हणतात की राजकीय वळण आहे म्हणा. राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीय दृष्ट्या भीती वाटली म्हणून तुम्ही सोनम वांगचूक यांना जबरदस्तीनं घेऊन गेलात ना. ही तुमची राजकीय भीतीच आहे ना. तुम्हाला भीती वाटते आहे, तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाची भीती वाटली, पण तुम्हाला ब्रिटिशांची भीती वाटली नाही, कारण तुम्ही ब्रिटिशांचे खबरे होते. तुम्हाला पंडित नेहरूंची भीती वाटते, तुम्हाला इंदिरा गांधींची भीती वाटते, तुम्हाला सोनम वांगचूकची भीती वाटते, तुम्हाला अभिजित चिपकेची भीती वाटते, तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते, तुम्हाला शिवसेनेची भीती वाटते. असे तुम्ही डरपोक लोक आहात. तुमच्याकडनं कोण सहभागी होणार? आम्ही सगळे हो. उद्धव ठाकरे पण स्वतः असतील मोर्चा. आम्ही सगळे हो असं जेव्हा म्हणतो तेव्हा इथे उपस्थित असलेले संसदेचे सगळे सदस्य शिवसेनेचे आता आहेत ते राहतात. त्यांचं विलिनीकरणाला मान्यता मिळाली आहे. आता एनडीएचा हा सर्वात मोठा दुसरा क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी आरोप करणाऱ्यांना टीका केलेली आहे. ते म्हणतात की जेव्हा हे सुटणारे जे आमच्याकडे येतात तेव्हा ते वाईट होतात, त्याच्या आधी ते चांगले असतात आणि आरोप करणारे फक्त लिहिणारे आहेत. बघा, एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही. लक्षात, दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहे. की जे बोलतील ते सत्य आहे, हा नीतिमत्तेचा आहे असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले जे लोक आमचे निर्लज्ज, हे गद्दार आहे. हे गद्दार आहे. चांगली गावात सोडून द्या, हे गद्दारच आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणता आले शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही चांगले आणि वाईट याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही बा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहे. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही.
आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय? एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी. लक्षात घ्या. आय रिपीट, ती गाडी तुमची एकदम जाळून टाकली जाईल. गाडीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडली. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत. गद्दार शब्दसुद्धा कमी पडले त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपले आहेत हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आणि जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाही. हा रेप अँड मर्डर आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहे हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहे आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाही. लाज वाटत नाही त्या लोकांना. पक्ष पुढा 50-50 कुठेला माणसं विकत घेतात. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. काही ठिकाणी लोक उपोषणाला बसले शिक्षणासाठी. आणि तुम्ही काय मोठी आम्हाला दाखवताय, शौर्य घालून दाखवताय. किंवा सिरियल रेपिस्ट आणि सिरियल किलर लोकशाही. सगळी काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलंय. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलंय. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राम जन्मभूमी संदर्भात जी मंदिर आहे त्याची चोरी झाली, त्या संदर्भात आरोपींची एक स्वतंत्र अशी चौकशी करावी, पारदर्शक अशी चौकशी करावी. यासाठी मोदींना तुम्ही नवीन काय सांगत आहात? पारदर्शक चौकशी वगैरे सोडून आम्ही तर आंदोलनच सुरू केलं. आज नागपूरमध्ये रामनगर भागामध्ये राम मंदिर आहे वगैरे. इथून हाकेच्या अंतरावरती रेशीमबाग आहे आणि समजाचं मुख्यालय आहे आणि त्याच्यासमोर राम मंदिर मोठी भव्य आंदोलन आहे. संरक्षण आंदोलन, सिक्युरिटी ऑफ राम रक्षा. आणि आम्ही आता महाराष्ट्रात वगैरे देशात जाणार. या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात. न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे. ते काय चौकशा करणार आहे? कुठली चौकशी? SITमध्ये सगळे मुख्य आरोपी बाहेर आहेत, जे संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी. त्याच्यामुळे आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आहे, राम रक्षा आंदोलन, हाच एकमेव लढा यापुढे आहे. आमच्याबरोबर ज्यांना यायचं आहे ते येतील, त्यांच्या शिवसेना पुढे जाईल. कालच्या आमच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही माननीय